डॉक्टर विष्णू उकंडे यांचे न्यायालय दो आंदोलन हुंकार। अध्यक्ष संस्थापक कामगार व उद्योग समिती व तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिंदे गट डॉक्टर विष्णू उकंडे यांचे 26 मे 2025 रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार पात्र असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीस बांधकाम कामगार योजनांचा लाभ मिळावा, ज्याप्रमाणे सेफ्टी किट, डिनर सेट, घरकुल योजना, शिष्यवृत्ती योजना यासारख्या अनेक योजनांचा लाभ मिळावा यासाठी विष्णू उकंडे यांनी या अगोदर पण कामगारांसाठी मोठा लढा देऊन जवाब दो आंदोलन असो व टिकास पावडे आंदोलन असो त्यांनी कामगारांसाठी नेहमीच लढे दिले आहेत। विष्णू उकंडे यांनी सर्व कामगारांना आवाहन केले आहे, आपणही या आंदोलनात सहभागी व्हा आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा। मी नेहमीच प्रयत्नशील राहीन असे विष्णू उकंडे यांनी सांगितले आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी। मी डॉक्टर विष्णू उकंडे, अध्यक्ष संस्थापक कामगार व उद्योग समिती यवतमाळ जिल्हा। 26 मे 2025 ला जिल्हा अधिकारी कार्यालय यवतमाळ येथे कामगार व उद्योग समिती यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने भव्य न्याय दो आंदोलनाचं आयोजन केले आहे। यामध्ये कामगाराच्या हक्कासाठी आम्ही कामगारांना ग्रामसेवकांनी 90 दिवसाचं प्रमाणपत्र शासकीय नियमानुसार देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। त्यानंतर दुसरी आमची अशी मागणी आहे की जे काही यवतमाळ जिल्ह्यातील कामगार आहे त्यांना घरकुल देण्यात यावं। आजपर्यंत यवतमाळ जिल्ह्यात एकही घरकुल देण्यात आलेली नाही आहे, त्यामुळं यवतमाळ जिल्ह्यातील कामगारांना घरकुल देण्यात यावं। त्यानंतर तिसऱ्या नंबरची मागणी अशी आहे आमची की जे काही भांडे आहे, पेटी आहे, ते सर्व कामगारांना नियमानुसार देण्यात यावं। एकही कामगार भांडे आणि पेटीपासून वंचित राहिला नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्यानंतर आमची मागणी आहे की जे काही तुमच्या शासकीय योजना, कल्याणकारी योजना आहेत, या योजना विनाविलंब करता देण्यात यावं। इंजिनिअरिंगचे मुलं आहेत, मेडिकलचे मुलं आहेत, या मुलांना जेव्हा एखादा पालक अर्ज भरतो त्यानंतर त्याच्या कॉलेजला पत्र जाते, कॉलेजला पत्र गेल्यानंतर 2-2, 3-3, 4-4 महिने ते पत्र येत नाही। त्यामुळं ही भानगड न ठेवता सरसकट इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात यावं। त्यानंतर जे काही कामगार अधिकारी आहे यवतमाळचे, त्यांच्याकडे 4-4 ठिकाणाचे चार्ज असल्यामुळे ते इथं हजरच राहू शकत नाही, महिन्यातून 1 ते 2 दिवस राहते। त्यामुळे कायमस्वरूपी कामगार अधिकारी यवतमाळ जिल्ह्याला देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। कामगाराच्या हक्कासाठी आम्ही याच्यापूर्वी पण टिकास पावडे आंदोलन केलं, जवाब दो आंदोलन केलं। आता हे कामगाराच्या मागण्यासाठी न्याय दो आंदोलन आहे। जोपर्यंत कामगारांना न्याय भेटणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं थांबणार नाही। कामगाराच्या हक्कासाठी, कामगाराच्या न्यायासाठी सतत संघर्ष आम्ही करणार आहे। त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे, कामगारांना ज्यांचं रिन्युअल करायचं आहे, ज्यांना नवीन कार्ड काढायचं आहे, ज्यांना आपल्या पाल्याची शिष्यवृत्ती पाहिजे, घरकुल पाहिजे, अशा अनेक कामगारांनी स्वतःच्या खर्चाने यवतमाळ येथील जिल्हा अधिकारी कार्यालय इथे यायचं आहे आणि तुम्ही स्वतःहून नेतृत्व करायचं आहे। त्यामुळे सगळ्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय येथे 26 मे 2025 ला न्याय दो आंदोलनात सहभागी होऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी यावं अशी मी विनंती करतो। धन्यवाद। सांगलीच्या वारणावती येथील पक्षीमित्र आशफाक अख्तर यांच्या घरासमोर मोराचं दररोज आगमन होत आहे। आज सकाळी मात्र निसर्गातील बदलामुळे लांडोऱ्यांच्या सानिध्यात मोर बेधुंद होऊन नाचत होते। या नाचणाऱ्या मोराच्या मनमोहक अदा त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत। पावसामुळे शहरात झाडपडीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये 5 जण जखमी झाले आहेत। दापोलीतील लिंभोरे वस्ती येथे रविवारी रात्री एका घरावर पिंपळाचे झाड पडल्याने घरातील 3 जण जखमी झाले आहेत। आकुर्डी येथे सोमवारी दुपारी झाड कोसळल्याने दुचाकीवर गप्पा मारत बसलेले 2 तरुण जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यात भरधाव ट्रकच्या धडकेत पादचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील केसनंद भागात घडली।
ट्रक चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याने उघडकीस आले आहे। या प्रकरणी ट्रक मालकासह चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। रामदास साहेबराव गायकवाड असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे। पूर्व द्रुतगती मार्गावरील विक्रोळी पुलावर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन्ही गाड्या उलटल्या असून कारमधील प्रवासी सुखरूप आहेत, मात्र टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला आहे। त्याला जवळील रुग्णालयात उपचार करता पाठवण्यात आले आहे। मात्र या घटनेमुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे। घटनास्थळी ट्रॅफिक पोलीस पोहोचले असून या दोन्ही गाड्या आता बाजूला काढण्यात आल्या आहेत। वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहेत। शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 4 वर्षीय चिमुकला घरासमोर खेळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाला। सर्वत्र शोधाशोध सुरू असताना सायंकाळच्या सुमारास मोरणा नदीपात्रात चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे। या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। तुषार भूषण गव्हाळे, वय वर्ष 4 असे या चिमुकल्याचे नाव आहे। चिमुकला नदीपात्रात नेमका कसा पोहोचला असा प्रश्न असून पोलीस सखोल तपास करत आहेत। पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट हल्ला केल्याने भारतीय सैनिकांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून दहशतवाद्यांना ठार केले आहे। ऑपरेशन सिंदूरच्या व भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ देशभरात सर्वत्र तिरंगा रॅली काढण्यात येत आहे। त्यानुसार चोपडा शहरातील शासकीय विश्रामगृह येथून तिरंगा रॅलीला प्रारंभ झाला। सदर तिरंगा रॅली ही बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गाने गांधी चौकात राष्ट्रगीताने समारोप करण्यात आली। यावेळी आमदार चंद्रकांत सोनावणे, माजी आमदार लता सोनावणे, राजकीय पदाधिकारी, सामाजिक पदाधिकारी आणि माजी सैनिक, सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। पहलगाममध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला होता। निष्पाप भारतीय माणसांना बळी त्या ठिकाणी त्यांनी घेतला होता। खरं तर हे कुठेच जाती धर्मपंथामध्ये नाही, पण उगाच येऊन आमच्या भारतामध्ये अशांतता पसरवण्याचं काम सातत्याने अतिरेकी करत होते। ह्या अतिरेक्यांना एकदा धडा शिकवायचा या विचाराने भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहा साहेब, आदरणीय राजनाथ सिंग आणि सारेच मंत्री महोदय, सारे खासदार, भारताच्या प्रत्येक जनतेने आणि सैनिकांनी, विशेष करून सैनिकांनी एकदम मनात कुणगाट बांधली की यांना एकदा अद्दल घडवलीच पाहिजे आणि यांना शिक्षा झालीच पाहिजे। आमच्या भगिनीचा सिंदूर हा केला होता। या सिंदुराचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आणि आपल्या भारतीय सैन्याने जगाला दाखवून दिलं की आम्ही कुठेही कमी नाही। आम्ही स्वतःहून कोणाचं नाव घेत नाही, पण आमच्या वाटेला आले तर आम्ही सोडत नाही। हे भारतीय सैन्याने जरा जगाला एकदा दाखवून दिलं। मागे दाखवलं तर अतिरेकी कारवाया करणारा पाकिस्तान हा नेहमीच भारतामध्ये अशांतता कशी नांदेल यासाठी सातत्याने प्रयत्न करतो। पाकिस्तानला यावेळेला माहिती होतं की आपण जर आता लवकर पायाने पडले तर हिंदुस्थानाची सैन्य आपल्याला ठिकाणावर ठेवणार नाही, नकाशामध्ये बदल होईल, पाकिस्तान हे नकाशावर कुठेच दिसणार नाही। ही कुणगाड बांधून आमच्या सैनिकांनी, वीर सैनिकांनी त्या ठिकाणी मोठे योगदान दिलं। काही सैनिक आमचे शहीद झालेत। आमच्या मगिरे पायलट ज्या होत्या, ज्या सिंग होत्या, नंतर आमच्या व्योमिका सिंग होत्या, त्याचप्रमाणे सुप्रिया जी होत्या, सोफिया होत्या, या सर्वांनी दाखवून दिलं जगाला की आमच्या भगिनी सुद्धा ह्या मागे राहणार नाही। ज्यावेळेला देशाचा प्रश्न आला तर सारे देश बांधव एकत्र होऊन हा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, एकदा दाखवून दिला। आणि पुणे सुद्धा संपूर्ण भारत देशातला प्रत्येक व्यक्ती तो जात धर्म पंथ न पाहता आमचा भारत देश हा स्वतंत्र आहे, स्वतंत्र राहील। आम्ही शांतप्रिय नक्की आहोत, पण आमच्या शांततेचा गैरअर्थ काढून हे एकदा भारतीय सैनिकांनी, पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहा साहेब, आदरणीय राजनाथ सिंगांनी, भारताच्या सर्व नागरिकांनी हे दाखवून दिलं पाकिस्तानला की आम्ही मनात आणलं तर आम्ही पाकिस्तान हा बेचिराग केल्याशिवाय राहणार।
त्यांचं मनोध्येय वाढवलं पाहिजे. मनोध्येय वाढलेलं आहे भारतीय सैन्याचं, पण आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत या भावनेतनं आणि एक देशप्रेमाची भावना सर्वसामान्य नवीन येणाऱ्या पिढीच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून आज तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि या तिरंगा रॅलीमध्ये जातपात धर्म पंथ पक्ष सारे बाजूला ठेवून ज्या ज्या व्यक्ती सहभागी झाल्या त्यांचं सर्वांचं मी मनापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजीरावजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय संजयजी सावकारे, माजी आमदार लता सोनवणे यांनी सर्वांच्या वतीने मनापासून त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि ही एकता ही जगाने आज पाहिली, ही एकता सातत्याने भारत टिकवून ठेवणार आहे. आणि जगामध्ये आमची शक्ती ही कमी नाही, ही भारताच्या सैनिकांनी जगाला दाखवून दिली. याबद्दल सैनिकांना मानाचा मुद्रा करतो, कोटी कोटी वंदन करतो आणि देवाला प्रार्थना करतो की आमच्या सैनिकांना दीर्घ आयुष्य लाभू दे, त्यांच्या हातून चांगलं कर्म होऊ ही देवाला प्रार्थना करतो. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या खूपच कमी आढळून आली होती, परंतु मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. KEM रुग्णालयात 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचा मुंबईत मोठ्या सन्मानाने दादर स्थित नारायण मंदिर समिती सभागृह येथे सत्कार करण्यात आला. परंतु या सोहळ्यातील सुरक्षा आणि शिष्टाचाराच्या मोठ्या त्रुटींनी महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गवई यांनी 14 मे 2025 रोजी पदभार स्वीकारल्यानंतर 18 मे 2025 रोजी प्रथमच मुंबईत एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले असून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला होता. मात्र त्याप्रसंगी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. हे तिन्ही अधिकारी शिष्टाचारामध्ये अनिवार्य मानले जातात, परंतु यांपैकी कोणीही कार्यक्रमास उपस्थित न राहिल्यामुळे गवई यांनी थेट मंचावरून नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात मोठा शिष्टाचार उल्लंघन झाल्याची स्पष्टता वरिष्ठ कायदेतज्ञ नितीन सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालय पिटिशन दाखल केली आहे. या याचिकेत महाराष्ट्र राज्य सरकार, मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र DCP यांना उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालय काय भूमिका घेते आणि सरकार यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणी NCP पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया मांडल्या आहेत. कल्याणमधील गांधारी नदीवरील ब्रिजवर नेहमीच भरधाव वेगामुळे अपघात होत असतात. दिनांक 20 मे रोजी रिक्षाला धडक देऊन डंपर गांधारी नदीमध्ये पडला. या भीषण अपघातात 2 ते 3 जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील सोनगिरी संगमेश्वर येथे काम सुरू असताना एक JCB पलटी होऊन रस्त्याच्या मध्यभागी पडल्याने दोन्ही ठिकाणची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यासह वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. JCB बाजूला करण्याचे युद्धपातळीवर काम सध्या सुरू असून गेल्या अर्ध्या तासापासून ही वाहतूक ठप्प झाली आहे. अक्कलकोट रोड MIDC परिसरातील सेंट्रल कारखान्यास 18 मे 2025 रोजी पहाटे 3:30 वाजता
भीषण आग लागली आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल 12 तास या दरम्यान या भीषण आगीत चिमुकल्या 1.5 वर्षाच्या बाळासह 8 जण आगीत भस्मसात झाले होते। ही घटना सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीत काळा दिवस ठरली होती। आगीत अडकलेल्या लोकांनी मदतीसाठी पहाटे 4 वाजता अग्निशमन दल आणि संबंधित महापालिकेच्या प्रशासनाकडे फोनद्वारे संपर्क केले असता या ठिकाणी यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल 1 ते 1.5 तास विलंब झाला। सुरुवातीला अग्निशामक दलाची गाडी आली, त्यात पाणी नव्हते। ती गाडी परत पाठविल्यानंतर दुसरी गाडी आली, त्यात पाण्याचा उच्च दाब नव्हता। अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती मिळूनही तात्काळ घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत। ही माहिती मला मिळताच माननीय पोलीस आयुक्त एस राजकुमार यांच्या निवासस्थानी गेलो, मात्र ते परगावी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही। त्यानंतर पालिका आयुक्त माननीय डॉक्टर सचिन ओबासे यांना याची माहिती दिली। तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती। जर पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सजग आणि सतर्क राहिली असती तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती। आग नियंत्रणात आणण्याची संधी गमावल्याने आगीत अडकलेल्या 3 जणांनी आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असताना जागीच बेशुद्ध झाले। त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले। उर्वरित 5 लोकांना बाहेर काढण्यासाठी पाणी, अग्निशमन दल, तत्सम यंत्रणा कार्यरत राहून प्रयत्न केले, परंतु ते 5 दगावले। वास्तविक पाहता सोलापूर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त व संबंधित विभागाचे अधिकारी यांची यंत्रणा या कामी अकार्यक्षम व निष्प्रम ठरली। त्यामुळे यांना जबाबदार धरण्यात यावे व संबंधित भीषण अग्नितांडवाची सखोल व निपक्षपाती चौकशी करून या दुर्दैवी घटनेस कारणीभूत असणाऱ्या यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। 18 तारखेला पहाटे 3:30 वाजता MIDCच्या सेंट्रल टेक्सटाईलला अचानक आग लागून 8 माणसं मृत्युमुखी पडलेली आहेत। त्यात मालकाचे 4 आणि कामगाराचे 4 असं दुर्दैवी अंत त्यांचं झालेलं आहे। आग लागल्याबरोबर अग्निशामक दलाला ताबडतोबीनं यासंबंधी सूचना देण्यात आली, पण रिकामी गाडी त्या ठिकाणी आली। दुसऱ्यांदा गाडी आलं, पाण्याचं प्रेशर नव्हतं। आपत्कालीन व्यवस्थेमध्ये महानगरपालिके यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय झाल्यामुळं या 8 माणसा मृत्यूला सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत। महापालिकेचे आयुक्त आणि DCP पोलीस यांच्याशी बोललो। त्या कारखान्याचे मालक 5:30 वाजेपर्यंत मोबाईलवरून आपल्या आत्मा, आपले जे स्वकीय आहेत, आपले जे मित्र आहेत, आपले परिवार आहे, यांना कळून आम्हाला वाचवा वाचवा असं टाळं फोडलेलं होतं। महानगरपालिकेची यंत्रणा 15-20 मिनिटांमध्ये जर त्या ठिकाणी पूर्ण सज्जतेने पोचली असते, या 8 माणसं वाचलं असतं आणि आगीला एवढं मोठं स्वरूप मिळालं नसतं। म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, संबंधित अधिकाऱ्यांना माझ्याशी मागणी आहे, महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर 302चा गुन्हा दाखल करा, त्यांना त्याच्याखाली अटक करून केस चालवा, त्याशिवाय कारखानदार आणि कामगारांचे समाधान होणार नाही। या गंभीर घटनेला पूर्णपणे सोलापूर महानगरपालिका जबाबदार आहे।
त्याबद्दल त्या यंत्रणेचा मी तीव्र निषेध व्यक्त करत आहे. कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे. कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असल्याने कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्यात यावा आणि कृषी विभागाच्या आकृती बंदास तात्काळ मंजुरी देण्यात यावी. यासह अन्य मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातील 374 कृषी सहाय्यकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले असून महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष विलास रेंडे यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हा कृषी कार्यालयाच्या परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात मागण्यांची सोडवणूक न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास येईल असे निवेदनात सांगितले गेले आहे. राज्य कृषी सहाय्यक संघटना राज्य संघटनेनं कृषी सहाय्यकांच्या गेल्या 12 वर्षापासून प्रलंबित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे. सदर आंदोलनामध्ये 2014 सालीपासून 2012 पासूनची कृषी सहाय्यकांची पदनाम बदलाची मागणी होती. कृषी सहाय्यकांची ही भावनिक मागणी 2014 साली तत्कालीन कृषी मंत्री माननीय विखे पाटील साहेब यांनी शिर्डी येथे कृषी सहाय्यक संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये सदर मागणी पूर्ण केल्याची घोषणा केली होती. तदनंतर मागच्या सरकारच्या काळामध्ये प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी विधान भवनामध्ये याच मागणीच्या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन कृषी मंत्री माननीय सत्तार साहेब यांनी 15 दिवसामध्ये सदर संवर्गाचं पदनाम बदल केला जाईल असं विधानसभेमध्ये उत्तर दिलं होतं. एवढं होऊनही बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली ही मागणी शासनाकडनं पूर्ण होत नाही. त्या अनुषंगानं संघटनेच्या माध्यमातून ज्यावेळेस शासन स्तरावर पाठपुरावा केला गेला त्यावेळेस शासनाकडनं संघटनेचं एक बंद पत्र मागितलेलं आहे. कृषी सहाय्यक संवर्गाच्या समकक्ष असणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, इव्हन क्लास 4 असणाऱ्या कोतवालाचं सुद्धा पदनाम बदल झालं, रोजगार सेवकाचं सुद्धा पदनाम बदल झालं. परंतु कृषी सहाय्यकांची ही भावनिक असलेली मागणी, जिव्हाळ्याची मागणी शासनाकडून अद्यापर्यंत पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळं कृषी सहाय्यक संघटनेनं नाईलाजानं हे आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे. कल्याण पूर्वेत मुख्य रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे शहराची शान जाते. चेन्नई पॅटर्न सुमित कंपनीला कचरा उचलण्याचे काम दिले आहे. ही कंपनी मोठी असल्याने कल्याणचे सौंदर्य वाढवणार आहे. कचरा कुठे भेटणार नाही, मात्र कल्याण पूर्वेत अनेक ठिकाणी कचरा उचलला गेला नाही. विचारणा केली असता याआधी कचरा उचलण्याचे काम करणारी R&D कंपनीचे कामगार कचरा उचलण्यासाठी आलेच नाहीत. त्या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की महापालिकेने शहरातील कचरा उचलण्यासाठी सुमित कंपनीला नेमले जावे. त्या कंपनीने चांगले काम केले पाहिजे. कल्याण पूर्वेतील कचरा समस्या दूर केली पाहिजे असं मत तेथील नागरिक विजय भोसले यांनी व्यक्त केलं आहे. आज कल्याणपूरमध्ये बघाल तर वारंवार आम्ही तक्रार करत आहे की खूप ठिकाणी कचरा पडलेला दिसतो. मुख्य रस्त्यावर कचरा पडलेला असतो. त्यामुळे शहराची एक शान जी असते तीच जाते निघून. आणि आजही फोटो आम्ही काढले. आज आम्हाला समजलं की कुठली सुमित कंपनी आहे जी चेन्नई पॅटर्न आहे, त्या कंपनीला काम देण्यात आलेलं आहे. तर आम्हाला आनंदच आहे की अशी एक मोठी कंपनी आमच्या कल्याण शहरामध्ये आलेली आहे आणि ती कल्याण शहराचं सौंदर्य त्यामध्ये वाढवणार आहे आणि कचरा तुम्हाला कुठे भेटणार नाही. पण आज मी स्वतः बघितलं की गेले 2 दिवस झाले कचरा उचलला गेलाच नाही आहे. म्हणून माहिती काढली असता तर काही त्यांचं आरंभी कंपनी आणि काही यांचं काही कामगार लोक आले नाही असं मला समजलं. म्हणून आज तशीच परिस्थिती आहे. तरी माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की जी कंपनी सुमित कंपनीला तुम्ही नेमलेलं आहे ते कंपनीने एक चांगलं काम केलं पाहिजे आणि जी कचरा समस्या आहे कल्याणपूर्वला किंवा पूर्ण कल्याण डोंबिवली शहराला ती दूर झाली पाहिजे एवढीच माझी विनंती आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मतदारसंघात असलेल्या चोपडा तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांस मनस्ताप सहन करावा लागत आहे. चोपडा शहरातून शिरपूरकडे जाणाऱ्या या महामार्गावर मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यातून अवजड वाहनं या ठिकाणी लहान गाड्या चालवणे अत्यंत कठीण जात आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्याने गाडी कुठून टाकावी असा प्रश्न मे महिन्यात पडतोय. पावसाळा सुरू झाल्यानंतर
झाल्यानंतर काय परिस्थिती होईल याची चिंता वाहन चालकांना सतावते। या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला असला तरी या महामार्गावर रस्त्याचं कामकाज पाहिजे त्याप्रमाणे होताना दिसत नाही। या महामार्गावरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलने देखील केली आहेत, तरीही त्याला योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचे वाहन चालकांचे मत आहे। दादा, तुम्ही आता कुठून येत आहे? शिरपूरहून। बरं, रस्त्यांबद्दल काय सांगणार? बऱ्याच ठिकाणी ब्रांडपूर अंकलेश्वरवर प्रस्तावित चौपदरीकरण पास झाल्यानंतर सुद्धा आज अशी अवस्था आहे की त्याचे कमरे एवढे खड्डे आहेत। पाणी जर साठल्यानंतर ती गाडी कशी पडते, गाडीचं नुकसान होतं। आणि एका मित्राचं तर त्याला स्पॉन्डलिसिसच्या त्रासामुळे, खड्ड्यात गाडी पडल्यामुळे त्याला स्पॉन्डलिसिसचा त्रास खूप वाढून गेला। म्हणून सरकारने या केंद्रातले मंत्री या मतदारसंघातले असून सुद्धा अशी अवस्था आहे, दुरावस्था आहे। म्हणून या सरकारने याची दखल घ्यावी व लवकरात लवकर ठेकेदारावर ब्लॅकलिस्ट करून दुसऱ्या ठेकेदाराला काम द्यावं ही मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात सुरू असताना नवी मुंबईसह अनेक नागरिक आपल्या अडचणी घेऊन तिथे पोहोचले। नवी मुंबईतील तलवली गाव घणसोलीमधील नागरिक सिडको मार्फत घरांना आलेल्या नोटिसा घेऊन जनता दरबारात पोहोचले। यावेळी गणेश नाईक यांनी थेट सिडको अधिकाऱ्यांना सर्वांच्या समोरच झापले। आपण कोणत्या अधिकारात यांना नोटिसा काढल्या, तात्काळ नोटिसा मागे घ्या, तुम्हाला समजतं का, असे बोलताना नाईक यांचे रौद्र रूप पाहायला मिळाले। यावेळी आलेल्या नागरिकांना आपल्या घरांवर कोणतीही कारवाई होणार नाही, झालीच तर गणेश नाईक बसला आहे असे सांगताच नागरिकांनी समाधान व्यक्त केले। ग्रामीण भागातून शेतमाल घेऊन जाणाऱ्या पिकअपसाठी 1,500 रुपयांचा हप्ता घेतात। हा हप्ता न देणाऱ्या वाहनांमधील इतर त्रुटी काढत जास्तीचा दंड आकारला जातो। तसेच सोलापूर जिल्हा दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो। हजारो भाविक देवदर्शनाला सोलापूर जिल्ह्यात येत असतात, मात्र पोलिसांकडून गाड्या अडवून त्यांची लूट केली जाते। त्यामुळे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना गाड्या अडवू नये अशा सूचना आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार अभिजित पाटील यांनी केली आहे। दरम्यान वाहनांसाठी आरटीओने केलेले रेड कार्ड पासची चर्चा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समोर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाली आहे। शेतकऱ्यांची वाहन अडवू नका, जेवढं सांगितलं तेवढंच करा, बाकीचं काढलं तर तुमचा कार्यक्रम होईल, अशी टिप्पणी पालकमंत्री गोरे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी नीर पगार यांच्याबद्दल केली आहे। सगळ्यात महत्त्वाचं जे टमटम पिकअपवाले आहेत, जे ग्रामीण भागातनं माल घेऊन सोलापूरला येतात किंवा ज्या मार्केट कमिटीला जाताना आरटीओ इन्स्पेक्टर त्या ठिकाणी त्याचं जर 1100 किलोचं पासिंग आहे, 1500 किलोचं पासिंग आहे आणि त्याच्यात जर 200-300 किलो जास्त आलं तर त्याला 26,000 28,000 दंड करतात। आणि मग त्यातनं जरी काय नाही सापडलं, मग कांदा घेऊन जातोय, लिंबू घेऊन जातोय, एखादा बेदाणा घेऊन जातोय, द्राक्ष घेऊन जातोय, अशा डाळिंब घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या मालावरती त्या ठिकाणी वारंवार कारवाई होतात। आणि दुसऱ्या बाजूला मात्र 1,500 रुपये कार्ड, 3,500 रुपये कार्ड घेऊन या मोठ्या वाहनाची जड वाहतूक ओव्हरलोड चालती आणि तिथं मात्र डोळे झाकून नियम ठेवतात आणि शेतकऱ्याचा माल मात्र आरटीओ पकडतात। काही वेळा तर त्या ठिकाणी मगाशी मीटिंगमध्ये पण मी सांगितलं, त्या आरटीओ इन्स्पेक्टरला फोन केला तर तो फोन घेत नाही, मी त्याच्यावर हक्कभंग आणणार आहे आणि तो त्या ठिकाणी ह्याचा मोबाईल काढून घेतो आणि परत ज्यावेळेस फोन करतो त्यावेळेस म्हणतो की आता आम्ही चलन कापले आणि आता आम्हाला काही करता येत नाही। मी ही मजुरीची त्यांची वाढली आहे आणि मग तुम्ही जर नियमानंच असाल तर नियमानं राहावा, हे हप्ते बंद करा। तुम्ही जी कार्ड सिस्टीम चालू आहे जिल्ह्यात आम्हाला सगळे माहिती आहेत, कोण 1,500 घेते, कोण 2,500, कोण 3,500, कोणच्या वाहनाला काय, मग हे सगळं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे। ही आम्ही पालकमंत्र्यांकडे आणि तरी पालकमंत्र्यांनी तशा कडक सूचना दिल्यात की शेतकऱ्याचा माल इथून पुढे अडवणार नाही आणि टमटमवाले असतील, साधे जे पोरं आहेत, 26,000 रुपये जर त्याला हप्ता 8,000 दंड झाला तर तो आयुष्यात त्याच्या गाडीच अडचणी देते आणि काय नाही सापडलं तर लायसन नाही, कॅरेज लावलंय असं काय पण काढतात आणि नाहक त्रास देतात। ही त्या ठिकाणी आम्ही आवाज उचलला। कार्ड म्हणजे काय? कार्ड उघडून सांगा ना। कार्ड म्हणजे आता एखादी गाडी ओव्हरलोड आहे
तर त्या कार्डची एक लिस्ट असती, त्यांचा एक झिरोचा एजंट असतो आणि तो काय करतो की ह्या गाडीच्या लिस्ट आहे, मग ती लिस्ट ज्याच्याकडे आहे त्याला काहीतरी कोड वगैरे देतात असं आम्हाला माहिती आहे आणि त्या कोडनुसार ती गाडी त्या 1500ची यादीत असेल, 1500ची यादीत आहे काय 2500च्या 3500 तेवढे पैसे घेतले जातात आणि त्या गाड्याला बिनधास्त त्या ठिकाणी ओव्हरलोड वाहू दिलं जातं. अशी ती कार्ड सिस्टीम आहे. महिन्याच्या 1 ते 5 तारखेला महिन्याला ती त्या ठिकाणी रिन्यू करायची. मग ही यादी आली का, ती यादी आली का, ह्याची जर त्यांना मग अशी सांगितलं आम्ही इथून पुढं नाही थांबलं तरी विधानसभेत देखील आम्ही विषय घेऊन जाणार. आबा खरं तर खाजगी ट्रॅव्हल्स जे आहेत तिथं देखील मोठ्या प्रमाणात लूट होते, मात्र तिथं कुठलीही कारवाई होताना पाहायला मिळत नाही. अधिकाऱ्यांची त्यांच्याशी लागेबांधे आहेत का? असणार आहेत, कारण आता मगाशी त्यांनी सांगितलं की आम्ही गाडीचा फिटनेस बघतो आणि जसं आता आपण ट्रॅव्हलचं सांगितलं तर तिथं फिटनेस चेक केला जातो का, ते तर डायरेक्ट माणसाची जीवाशी खेळलं जातं आणि मग कारण नसताना त्या ठिकाणी नियमावर बडगा ठेवायचा आणि त्यांचा स्वार्थ साधून त्या ठिकाणी हप्तेखोरी करायची, हा विषय त्यातनं वाटतो. बाबा कुठं तर शेतकऱ्यांना टार्गेट करून लुटण्याचं काम सुरू आहे का? आम्ही तोच विषय मांडला की शेतकऱ्याला मात्र तुम्ही त्यामध्ये कुठेही नुकसान, कारण तो वाहनवाला परत ज्यावेळेस भाडं घेतोय त्यावेळेस मागचं 26,000 रुपये शेतकऱ्यांनाच वसूल करतोय, माल नेत नाही, वेळेत माल पोचत नाही आणि अशा कितीतर घटना घडतात. RTOची जी मजुरी आहे ती त्या ठिकाणी थांबली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 4 महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष कामाला लागलेत. या पार्श्वभूमीवर शिंदे सेना ॲक्टिव्ह मोडवर आली आहे. शिंदे सेनेच्या भटक्या विमुक्त शाखेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे हे यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. भटक्या विमुक्त प्रवर्गांचे प्रश्न, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, याशिवाय पदाधिकाऱ्यांशी संवाद देखील साधला आहे. नमस्कार. आगामी काळात पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जरी दौरा असला तरी या भटक्या विमुक्त OBC VGNTचे समस्या समजून घेऊन निवडणुकीच्या कालावधीमध्ये आश्वासन देताना या समस्याचं एक गाठोडं असलं पाहिजे. किमान त्या समस्या सोडवण्यासाठी एक डेटा असला पाहिजे. तो डेटा कलेक्शन करण्यासाठी आज राज्यामध्ये मी गेली 33 दिवस 33 जिल्ह्यात हा दौरा करतो आहे आणि या छोट्या छोट्या समाजाचं मी उदाहरण दिलो मागच की बाबा मी वर्ध्यामध्ये ज्या हट्टी म्हणलं जाते गोसावी समाजाच्या त्या वस्तीला 4,500 भेट दिली आणि आज यवतमाळमध्ये आलो. यवतमाळमध्ये मी याला बिराड बोललं जाते त्या मी नाथजोगी समाजाच्या बिराड म्हणजे त्यांच्या घराला त्या वस्तीला भंडारीला भेट देणार आहे आणि हा दौरा निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब अनाथाचा नाथ म्हणून काम करणार आहेत. निश्चितपणे त्यासाठीच हा दौरा आहे, समाजाला आधार देण्यासाठी आणि समाजाचा आधार शिवसेनेला घेण्यासाठी. म्हणजे दोन्ही अंगानं हा दौरा आहे. म्हणजे समाजाचा आधार शिवसेना आणि शिवसेनेचा आधार या समाज, या दोन्ही गोष्टीसाठी हा दौरा आहे. काय ना तुमचं? मी बाळासाहेब किसवे, शिवसेना OBC VGNTचा राज्याचा अध्यक्ष. कालच मी शिंदे साहेबांची भेट 29 मेला होत आहे. साहेब येत आहेत.